वर्ध्याचे खासदार अमर काळेंना धक्का. अमर काळे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते सोमकुवर दाम्पत्याचा भाजपात प्रवेश. अपघातग्रस्त तरुणाच्या मदतीला धावले पालकमंत्री गुलाबराव पाटील. जळगावच्या पाळधीत अपघातग्रस्त तरुणाला स्वतः रुग्णालयात नेलं. डॉक्टरांना योग्य तो उपचार करण्याच्या केल्या सूचना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित मोदीजीज मिशन हे पुस्तक प्रकाशित होणार. पुस्तकाचं प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 24 ऑक्टोबरला केलं जाणार. इतरांशी युती करू पण भाजपा सोबत नाही. सुजात आंबेडकरांचं वक्तव्य. चोराच्या घरी मोर्चा काढून काय उपयोग. सुजात आंबेडकरांचा महाविकास आघाडीला टोला. कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. जिल्हा संपर्क प्रमुखांनी दिला राजीनामा. जिल्हा संपर्क प्रमुख साईनाथ तारे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा. महायुतीचा जर धर्म निभवायचा असेल तर एकमेकांनी 2 पावलं मागे सरकायला हवं, अन्यथा एकला चलोरेची भूमिका असेल. गोगावलेंच्या आगामी निवडणुकीवर प्रतिक्रिया. साताऱ्यात मनसे आणि ठाकरेंची शिवसेना नगरपालिकेची निवडणूक एकत्र लढणार. दोनही पक्ष आता एकत्र मैदानात उतरणार. साताऱ्याच्या शिवतीर्थावर झालेल्या बैठकीत निर्णय. चाळीसगाव राष्ट्रवादीचे दिवंगत माजी आमदार राजीव देशमुख यांचा शोक संदेश कार्यक्रम. कार्यक्रमादरम्यान मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथ खडसे एकाच व्यासपीठावर. छगन भुजबळांनी स्वतःचे मंत्रिपद बहाल करावे. मनसे नेते प्रकाश महाजनांचा भुजबळांना सल्ला. भुजबळ बीडमध्ये भांडण लावायला आलेले का, प्रकाश महाजनांचा सवाल. जळगावच्या पाचोऱ्यात भाजप कार्यालयाचं उद्घाटन. भाजपच्या नव्या कार्यालयाचं गिरीश महाजनांच्या हस्ते उद्घाटन. मुंबई 100% युती करू. MMR भागामध्ये काही ठिकाणी युती करू. जिथे फायद्याचं असेल तिथे युती करू. नागपुरातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. शनिवार वाड्यातील नमाज पठण वादामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची उडी. पुण्यात शिवसैनिकांकडून शनिवार वाड्यात स्वच्छता. वसंत मोरे संजय मोरेंच्या माध्यमातून साफसफाई. राजेंद्र फाळकेंच्या निवासस्थानी राम शिंदे राजकीय विरोधक एकत्र आल्यानं चर्चेला उधाण. भाजप खासदार आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापौर पदाचा गैरफायदा घेतला. रवींद्र धंगेकरांकडून आरोप करत व्हिडिओ शेअर. बीडमध्ये जय भगवान महासंघ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरणार. महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांचा दावा. मुंडे भावंडांना मिळणार मराठवाड्यातून आव्हान. पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांची फेसबुक पोस्ट. गोपीनाथ मुंडेंचा वारसा फक्त आणि फक्त माझी पंकुताई. गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार पंकजा मुंडेंचं प्रकाश महाजन यांचं वक्तव्य. रवींद्र धंगेकरांनी ट्विटरवरील शिवसेनेचा फोटो हटवला. सत्यमेव जयते पुणेकर फर्स्ट. धंगेकरांच्या ट्विटरचा फोटो. जालन्यात महाविकास आघाडीला धक्का. महाविकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. आमदार बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. शरद पवारांच्या खेळीमुळे मराठ्यांचं आरक्षण गेलं. ओबीसीचं आरक्षण गेल्याचं पाप आघाडी सरकारचं आहे. भाजपनं सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षण टिकवलं. आमदार बबनराव लोणीकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल. एका मतदाराचं नाव हटवण्यासाठी मोजले 80 रुपये. राहुल गांधींच्या वोट चोरीच्या आरोपांबाबत एसआयटीचा मोठा खुलासा. 10 दिवसात मुख्यमंत्री फडणवीस सोलापूर दौऱ्यावर. ऑपरेशन लोटसच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा दौरा. 2029 पर्यंत मीच महाराष्ट्राचा सीएम हेच कार्यक्षेत्र. दिल्ली अजून दूर. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. देवाभाऊमुळे आज 2 भाऊ एकत्र येत आहेत. बाळासाहेबही आज फडणवीसांना आशीर्वाद देत असतील. चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. वंचित बहुजन आघाडीचा आरएसएस कार्यालयावर मोर्चा. छत्रपती संभाजीनगरमध्ये आंबेडकरी संघटनांची सोशल मीडियावर आरएसएस विरुद्ध मोहीम. इंदापुरात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाजवला ढोल. बाबीर देवाच्या दर्शनाला गेल्यावर गावकऱ्यांनी मंत्री भरणेंना घेतलं खांद्यावर. मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. माणगाव शहर ते खरवली फाटापर्यंत वाहनांच्या रांगा. पुण्याहून येणाऱ्या रोडवर देखील 4 किलोमीटरच्या रांगा. गुंड निलेश घायवळला मोठा दणका. निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द. पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून ऑर्डर जारी. मालवणी परिसरातून 2 अल्पवयीन बहिणी बेपत्ता झाल्याची घटना घडली. पोलिसांकडून
या दोघींचा शोध सुरू आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला। धाराशिवमध्ये ऊस दराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची रॅली। धाराशिव परिसरातील सर्व गुळ पावडर कारखान्यांना निवेदन। FRP नुसार 3,550 रुपये भाव देण्याची शेतकरी आणि संघटनेची मागणी। सरकारने जाहीर केलेली मदत अद्याप मिळालेली नाही। हमी भावाच्या तुलनेत त्यांची आर्थिक लूट सुरू, त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये निराशा। छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात आंबेडकरी संघटनांची जोरदार निदर्शनं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी। लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार। KYCला लागणार ब्रेक। मुंबई देशाची जलसमृद्ध राजधानी बनणार। वांद्रे येथे 140 एकर जमिनीवर म्हाडाचा मेगा प्रकल्प। प्रकल्पाला वांद्रे खाडी असं नाव। 1 नोव्हेंबर पासून खातेधारकांना बँक खात्यात 4 नॉमिनी जोडता येणार। खाते नामांकन प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी बँकेचा निर्णय। शैक्षणिक कर्ज घेण्यात महाराष्ट्रातील विद्यार्थी अव्वल। 11,800 कोटींचे थकबाकीदार विद्यार्थी। इंदापूरमधील भिगवणच्या मासळी बाजारात 25 किलोचा कटला मासा आढळला। 180 रुपये प्रति किलो प्रमाणे कटला माशाला दर। मच्छीमारांमध्ये आनंदाचं वातावरण। प्रवाशांसाठी खबर। कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास फक्त 45 मिनिटात। मुंबई मेट्रो लाईन 12 ऑरेंज लाईन म्हणून ओळखली जाणार। बेस्टच्या ताफ्यातील बस क्रमांक 1864 शनिवारी सेवानिवृत्त होणार। समारंभपूर्वक निरोप देण्यात येणार। सणासुदीत देशभरात दररोज 1 लाखांवर वाहनांची विक्री। GST कमी केल्यानं वाहनांच्या खरेदीत वाढ। मुंबई पुणे एक्सप्रेस वे आता होणार सुपर हायवे। 2030 पर्यंत 10 लेन महामार्गाचा मेगा प्लॅन तयार। मुंबईतील अनेक भागात पाणी टंचाई ऐन सणासुदीच्या काळात पाणी टंचाई जाणवत असल्यानं नागरिक त्रस्त। काश्मीरा परिसरातील ग्रीन व्हिलेज संकुलातील इमारतीत गॅस गळतीमुळे भीषण स्फोट। स्फोटात 1 तरुणी जखमी। तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू। दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी बच्चू कडू यांच्या निवासस्थानी प्रहार कार्यकर्त्यांची गर्दी। शेतकऱ्यांच्या आरपारच्या लढाईसाठी 28 तारखेला नागपूरला जमण्याचं आवाहन। मीरा भाईंदरमध्ये शाश्वत कॉम्प्लेक्स मधील तरुणांनी साकारला मातीचा रायगड किल्ला। तरुणांनी रायगड किल्ला लघु रूपात साकारून वेधलं सर्वांचं लक्ष। दोनही भाऊ घरी आले हीच मोठी दिवाळी। दोनही भाऊ एकत्र घरी आले हेच दिवाळीचं मोठं गिफ्ट। अनौपचारिक गप्पांमध्ये जयवंती देशपांडे यांनी व्यक्त केली भावना। भाऊबीज निमित्त शेरे ग्रामस्थांचा मदतीचा हात। बार्शी तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला 1 लाखांची आर्थिक मदत। गुलाबराव पाटलांनी भाऊबीज साजरी केली। बहीण निर्जला देशमुख यांनी केला औक्षण। भाजप नेते प्रवीण दरेकर यांची दिवाळी यंदा आदिवासी बांधवांसोबत साजरी। बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात आपुलकीचं वातावरण। दिवाळीचं औचित्य साधून 400हून अधिक महिलांना साड्यांचं वितरण। बेळगावातील फेसबुक फ्रेंड्स सर्कल आणि रेनबो कलेक्शन यांच्यातर्फे उपक्रम। दीपावली सणानिमित्त श्री विठ्ठलास आणि रुक्मिणी मातेस अलंकार परिधान। प्रतिवर्षीप्रमाणे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस पारंपरिक पोशाखासह अलंकार परिधान करण्यात आले। कोल्हापुरात लोकराजा राजश्री शाहू महाराज लोकोत्सव समितीच्या वतीनं फराळ वाटप। कार्यक्रमाला खासदार शाहू महाराज आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित। भिवंडी तालुक्यात बळी पहाट मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे। सांस्कृतिक कार्यक्रमात इतिहासाची उजळणी। शेकडो नागरिकांची या कार्यक्रमाला उपस्थित। वसईमध्ये दिवाळी निमित्त भव्य रांगोळी प्रदर्शन। रांगोळी प्रदर्शनातून खरंतर सामाजिक संदेश देण्यात आला। साताऱ्यातील सूर्यरत्न युथ फाउंडेशन तर्फे दिवाळी विचारांची आणि बाल मावळे घडवणारी कार्यक्रमाचं आयोजन। यावेळी एक पणती सावित्रीबाई चरणी असा सामाजिक संदेश देऊन दीपोत्सव साजरा करण्यात आला। अभिनेता संदीप पाठक यांनी मित्रांसोबत केली दिवाळी साजरी। बीडच्या माजलगावात वर्गमित्रांसोबत साजरी केली दिवाळी।
दिवाळी निमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातील राजा बाजार परिसरात रेडे आणि म्हशींची सगर आयोजित गवळी समाज बांधवांकडून म्हशींबाबत कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या सोहळ्याला 110 वर्ष पूर्ण. मालेगावमध्ये भाऊबीजेच्या दिवशी रेड्यांच्या झुंजीचं आयोजन. वर्षभर रेड्याला खाऊ घातल्यानंतर त्याची किती ताकद आहे हे आजमावण्यासाठी गवळी समाजाकडून पाळली जाते परंपरा. बुलढाण्याच्या चिखलीतील 90% दिव्यांग असणाऱ्या रवींद्र इंगळे यांनी दिला आत्मनिर्भर भारतचा नारा. स्वतःच्या हातानं तयार केलेल्या पणत्या, वातीसह विविध वस्तूंच्या विक्रीचा स्टॉल लावत केली जनजागृती. भाऊबीजेनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिल्या सुषमा अंधारेंना फोनवरून भाऊबीजेच्या शुभेच्छा. बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या बहिणीसोबत दुर्गा तांबे यांच्या निवासस्थानी जाऊन आपली भाऊबीज साजरी केली. बाळासाहेब थोरातांचे भाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या घरी जाऊन बहीण दुर्गा तांबेकडून ओवाळणी करून भाऊबीज साजरी करण्यात आली. अमरावतीत भाऊबीज निमित्त लाडकी बहिणीला ई रिक्षा भेट. आमदार रवी राणा यांच्या हस्ते रिक्षा वाटप. मंत्री भरत गोगावलेंची मतदारसंघातील आदिवासी भगिनींनी सोबत साजरी केली. भाऊबीज भगिनींना भेट म्हणून मंत्री महोदयांनी दिला गावच्या विकासाचा शब्द. भाजपाचे आमदार विक्रांत पाटील यांची बहीण स्नेहल पाटील ढमाले यांच्यासोबत पनवेलमध्ये भाऊबीज साजरी. बुलढाण्यातील चिखली येथील आमदार श्वेता महाले यांनी साजरी केली भाऊबीज. सामान्य नागरिकांना ओवाळून श्वेता महाले यांनी भाऊबीज साजरी केली. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची इंदापुरात भाऊबीज साजरी. बहिणींना भेटवस्तू देऊन सणाचा आनंद द्विगुणित. पारंपरिक आणि भावनिक वातावरणात भाऊबीज. माणिकराव कोकाटेंची भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी. सोमठाणे या मूळगावी 27 बहिणींनी घरी येऊन केलं क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंचं औक्षण. दिवाळीमध्ये मंदिराभोवती मेंढ्या पळवण्याची पारंपरिक परंपरा उत्साहात पार. साताऱ्यातील पुकळेवाडी गावात मोठ्या संख्येनं मेंढरांच्या कळपाचा यात सहभाग. एक दिवा शहीदांसाठी, एक दिवा बळीराजासाठी. साताऱ्यातील राजाचे कुर्ले गावात दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं कृतज्ञतेचा उपक्रम. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खुलताबादमधील वेरूळची लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. पर्यटकांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी. भाजप खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या घरी भाऊबीज. बहिणींना सक्षम बनवणं हीच खरी भाऊबीज. भागवत कराड यांच्या घरी आदर्शदायी भाऊबीज. रत्नागिरीच्या लांजा महिला आश्रमात आमदार किरण सामंत यांनी साजरी केली भाऊबीज. ओवाळणीवेळी फुटला बहिणींच्या भावनांचा बांध. कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी लाडक्या बहिणींसमवेत केली भाऊबीज साजरी. माता भगिनींनी पंचारतीनं केलं हसन मुश्रीफ यांचं औक्षण. मंत्री संजय शिरसाट यांची लाडक्या मुलीसोबत भाऊबीज. शिरसाटांनी लेकीला दिल्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा. मंत्री प्रताप सरनाईकांनी शरद पवारांची घेतली भेट. दिवाळीनिमित्त भेट घेतल्याची सरनाईकांची प्रतिक्रिया. एमसीए संदर्भातही भेट झाल्याची सूत्रांची माहिती. आमदार राजेश क्षीरसागरांची लाडक्या बहिणींसोबत भाऊबीज. या सरकारनं बहिणींसोबतचं नातं आणखीन घट्ट केले. आमदार राजेश क्षीरसागर यांचं वक्तव्य. आपल्या बहिणीला संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रतिमा देऊन अनोखी भाऊबीज भेट. बुलढाण्याच्या देऊळगाव तालुक्यातील 2 भावांनी दिली अनोखी भेट. उल्हासनगरमध्ये फटाक्यांमुळे दुकानांना आग लागल्याची घटना. तरुणांनी जीवाची पर्वा न करता आग विझवण्याचा प्रयत्न केला. ऐरोली ब्रिजवर खरं तर भीषण अपघात. बस आणि टेम्पोमध्ये धडक. अपघातात 7 जण गंभीर जखमी. जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आठवड्यातून 4 दिवस सुरू असलेली मुंबई जळगाव विमान सेवा आता दररोज सुरू. कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी गावाच्या हद्दीत अघोरी प्रकार केल्याची घटना. 10 तरुणांनी मध्यरात्री केली गावात अघोरी पूजा. घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. भाऊबीजेच्या दिवशी सोन्यानं मारली पलटी. सोने चांदीच्या दरात मोठी घसरण. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,25,890 रुपयांवरून 1,25,080 रुपये. सेन्सेक्स 750 अंकांनी वाढून 85,200च्या पातळीवर. निफ्टीही उच्चांकांच्या जवळ पोहोचला. 220 अंकांनी वाढून 26,090 वर पोहोचलाय.
लोकपाल कार्यालयाकडून गाड्या खरेदींसाठी निविदा जारी. लक्झरी गाड्यांसाठी निविदा काढल्यानं मोठा वाद. जन आंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे, विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून नाराजी. एआयच्या गैरवापराला लगाम घालण्यासाठी सरकार कठोर नियमावली आणण्याच्या तयारीत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डीपफेकसह एआय निर्मित सामग्रीला लेब लावणं बंधनकारक. जगातील सर्वात प्रदूषित प्रमुख शहर ठरले दिल्ली. वायू प्रदूषण धोकादायक पातळीवर. धुरानं सूर्यही झाकाळला गेला. केरळच्या गुरुवायूर मंदिरातून लाखोंचे सोने चांदी गायब. 25 कोटींच्या वस्तूंची नोंदच नाही. फटाक्यावर स्टीलचा ग्लास, मोठा स्फोट आणि संपूर्ण शरीरात घुसले तुकडे. उत्तर प्रदेशातील नोएडात तरुणाचा दुर्दैवी अंत. दिल्लीतील रोहिणी परिसरात 4 गुंडांचा एन्काउंटर. दिल्ली पोलिसांसह बिहार पोलिसांची कामगिरी. गुंड बिहारच्या सिग्मा गँगशी संबंधित असल्याची माहिती. दिल्लीच्या हवेची अजूनही खराब श्रेणीत नोंद. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 350 वर. छत्तीसगडमधील शेतकऱ्यांना 6 महिने केली बचत. स्कूटरसाठी जमवले पैसे. स्कूटर खरेदीसाठी नाण्याचं पोतं घेऊन शोरूममध्ये 2 तास पैशांची मोजणी. व्हिडिओ व्हायरल. राज्यात वादळी पावसाचा इशारा. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला असून सतर्कतेचा इशारा. कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाची हजेरी. चंदगड, नेसरी, आजरा भागात पाऊस. ढगांच्या गडगडाटासह आज तिलारी आणि आंबोली भागातही परतीच्या पावसाची हजेरी. पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ. साताऱ्याच्या कराड तालुक्यात अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता. सिंधुदुर्गात पुन्हा अवकाळी पाऊस. भात शेती पाण्यात गेल्यानं कोकणातील शेतकरी हवालदिल. बारामती एमआयडीसी परिसरात गुंडांची दहशत. बेकायदेशीरपणे तलवार कोयत्यासह तरुण गजाआड. पोलिसांच्या कारवाईनं बारामतीत खळबळ. कांदिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला मारहाण. फटाके फोडल्यानं 4 ते 5 जणांच्या टोळक्याकडून मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर. कल्याणच्या मोहने परिसरात फटाके फोडण्याच्या वादातून राडा. स्टॉल धारकांच्या मारहाणीचा व्हिडिओ समोर. पोलिसांकडून 60 जणांविरोधात गुन्हा दाखल. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गांजा जप्त. 19.78 किलोचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे. अकोल्यातील खासगी रुग्णालयात रुग्णानं लावला गळफास. आजारपणाला कंटाळून रुग्णाची आत्महत्या. अकोल्यातील सालासार बालाजी मंदिरात चोरी. चोरट्यांनी दानपेटीमधील 40,000 रुपये चोरल्याची घटना उघडकीस. नाशिकच्या पंचवटी पोलिसांना फरार आरोपीला पकडण्यात यश. आरोपी 4 ऑक्टोबरपासून होता फरार. पुढील तपास पंचवटी पोलिसांकडून सुरू. जालन्यामध्ये किरकोळ कारणावरून 2 गटात वाद. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पोलीस ठाण्यात या घटनेचा अद्याप गुन्हा नाही. क्रिकेटपटू हार्दिक पांड्यानं केलं मॉडेल माहिका शर्मा सोबतचं नातं अधिकृत. सोशल मीडियावर शेअर केले रोमॅन्टिक फोटो. फॅन्सनी कमेंट्स करत केला शुभेच्छांचा वर्षाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.